राज्यात इतर ठिकाणच्या महापालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ दुपारी 3 वाजता संपली आहे। या काळात काय काय घडामोडी झाल्यात याचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्यासोबत आपले अमरावतीचे खरतर प्रतिनिधी सूरज दहाट आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून आपले प्रतिनिधी सचिन बडे आणि पुण्याहून आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे तिघही जोडले गेलेले आहेत। खरतर या तीनही ठिकाणी जर आपण पाहिलं तर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आता संपलेली आहे। सर्वात आधी मी सचिनकडे जाईन। सचिन, त्या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे? शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खरतर त्यांची धावपळ आपण पाहिलेली आहे। आता सध्या माहोल शांत झालाय का? उमेदवार सध्या शांत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय का? सचिन, आपण जर पाहत असाल तर वातावरण शांत झालेलं नाही, तर वातावरण अधिक तापल्याचं पाहायला मिळतंय। कारण बऱ्याच जणांची इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळावी, मात्र त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली नाहीये, त्यांना उमेदवारी मिळालेली नाहीये। त्यामुळे नाराज झालेल्या, संतप्त झालेल्या महिला ज्या आहेत त्या काही पक्षांच्या कार्यालयामध्ये गेलेल्या आहेत। ते म्हणजे भाजपच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत, शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी एक प्रकारचे या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून कुठेतरी आम्हाला न्याय मिळायला हवा ही मागणी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील ही चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की भाजपच्या कार्यालयामध्ये नाराज झालेल्या नेत्या महिला आलेल्या आहेत। अनेक दिवसांपासून त्यांनी पक्षासाठी काम केलेलं आहे, मात्र ऐन वेळेला आम्हाला तुम्ही तिकीट दिलेलं नाही, आम्हाला डावललं असं म्हणत या ठिकाणी या पदाधिकारी जे आहेत त्यांचा आक्रमक पावित्रा पाहायला मिळतोय। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे सकाळपासून या कार्यालयामध्ये, भाजपच्या कार्यालयामध्ये जो काही धिंगाणा आहे तो पाहायला मिळतोय, जो काही राडा आहे तो पाहायला मिळतोय। तर इव्हन एवढंच नाही तर काही महिला पोलिसांना देखील या ठिकाणी जखम झालेली आहे, कारण कर्तव्यावर असताना या सर्व गोंधळावेळी त्या या ठिकाणी पडल्याचं देखील पाहायला मिळालं। म्हणजेच जो सकाळपासून सुरू असलेला या ठिकाणी संघर्ष आहे तो पाहायला मिळतोय। नाराज झालेल्या नेत्यांनी, इच्छुकांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। थेट भाजपच्या कार्यालयामध्ये घुसून त्यांनी राडा देखील घातला, गोंधळ देखील झाला, हे चित्र पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे शेवटची घटिका म्हणतो आपण त्याला, किंवा काही वेळ म्हणतो तोच आहे। आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जी गर्दी आतापर्यंत पाहायला मिळाली होती, तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये अधिक गर्दी आहे। मात्र दुसरीकडे हे वातावरण देखील तापलेलं आहे। राजकीय नेत्यांना वाटतंय की आता कुठेतरी ही घटिका संपत आहे, मात्र इथून पुढेच आता संघर्ष सुरू झालाय। कारण नाराज नेत्यांना, इच्छुकांना जे नाराज झालेत त्यांना कुठे मनधरणी करणं एक मोठं आव्हान जे आहे ते पक्षासमोर आहे। सचिन, खरं तर एक मोठं नाराजी नाट्य आपण पाहिलेलं आहे, मोठा थरार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। अनेक इच्छुकांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला। सचिन, आपण पाहत असाल तर काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। ज्वलनशील पदार्थ थेट भाजपच्या कार्यालयामध्ये ते घेऊन आलेले आहेत। आणि एवढंच काय तर काही संतापलेल्या, काही नाराज झालेल्या महिला देखील आताही भाजपच्या कार्यालयामध्ये आहेत। तर आपण जर आपण त्यांना पाहूयात, कारण त्यांची जी भावना आहे ती संतप्त आहे। कारण त्यांनी अनेक दिवसांपासून आम्हाला पक्षामध्ये तुम्ही संधी दिली नाही, आमच्याकडून काम करून घेतलं, मात्र ऐन वेळेला आम्हाला कुठेतरी तुम्ही डावलत आहात असं त्या बोलतायत। तर दुसरीकडे या महिला देखील कुठेतरी संतापलेल्या आहेत, संतप्त झालेल्या आहेत। त्यांना विचारत काय त्यांची भावना आहे, भूमिका आहे। ताई, काय सांगाल? पक्ष कुठेतरी तुम्हाला संधी देत नाही असं म्हणताय, काय भावना? पक्षाने आम्हाला संधी दिलेली नाही। आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून पक्षासाठी एक निष्ठेने काम करतोय आणि आमचं कुठे परवापर्यंत आमच्या नावाची चर्चा होती, आमचं नाव सर्वमध्ये नंबर 1 ला होतं। त्यानंतर आमचं नाव यादीमध्ये नंबर 1 ला असतानाही माझ्या तिकिटाचा बळी फक्त ज्याच्या जातीय समीकरणावरती तुम्ही तिकीट वाटता, उमेदवारी देता, ज्यांचं जातीय समीकरण प्रभागाने 2500 त्या माणसासाठी माझ्या तिकिटाचा बळी तुम्ही दिलेला आहे। तुम्हाला कोणीच माफ करणार नाही। तुम्ही थोडा भावनिकही झालेला आहात, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये तुम्ही बऱ्याचदा पाहायला मिळालं, मात्र का वाटतं तुम्हाला अन्याय होतो? काही नाही, फक्त या नगरसेवकांच्या बायका, पदाधिकाऱ्यांच्या बायकांना तिकीट द्यायचंय म्हणून आमच्यासारख्या प्रामाणिक महिलांवरती यांनी अन्याय केलेला आहे। बरं, यात पाहता आपण ताई देखील भावनिक झालेल्या आहेत, तर दुसरीकडे या ताई देखील रडतात। ताई, काय भावना आहे तुमची? माझी एकच भावना आहे की माझ्या कार्यकर्तीला तिकीट मिळायचं होतं, मला माझ्या पक्षाने घ्यायचं होतं, सांगायचं होतं की शालिनी बुंदे तुझं सर्वेत नाव नाही आलं, दिलीप थोरातच्या पत्नीचं सर्वेत नाव आलं, एका आमदाराच्या सुनेचं सर्वेत नाव आलं आणि एका शेतकऱ्याच्या मुलीचं नाही आलं, शेतकऱ्याच्या मुलीचं नाव नाही आलं असं तुम्ही म्हणताय। आपण जर सचिन, आपण जर पाहिलं तर निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप हे इच्छुक उमेदवार करतायत। असे संपर्कात राहा। आपण पुण्यात जाऊया, चंद्रशेखर भांगे आहेत आपल्यासोबत। चंद्रशेखर, पुण्यात सध्या काय माहोल आहे? नाराजी नाट्य सकाळपासून आपण पाहतोय, उमेदवार धावपळ करतायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। शेवटच्या क्षणापर्यंत अनेक उमेदवारांना एबी फॉर्मच देण्यात आले नव्हते, त्यामुळे कुठेतरी संभ्रम होता, गोंधळ होता। आता सध्या काय परिस्थिती पुण्यात आहे चंद्रशेखर? नक्कीच आता सध्या पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत, एकूण 165 उमेदवार सध्या उमेदवारी अर्ज भरत आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरद पवार गटाची जी युती आहे त्याचे सगळे उमेदवार जे आहेत ते उशिरा
कार्यालयामध्ये दाखल झाली. छत्री कार्यालयामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ती नंतर सगळ्या या उमेदवार जे आहेत त्यांना टोकन देण्यात आलेलं आहे आणि या टोकनच्या आधारे साधारण 5 वाजेपर्यंत या सगळ्या उमेदवारांना आपली उमेदवारी जे अर्ज आहे ते दाखल करण्यासाठी एवढाचा वेळ लागणार आहे. आज आपण पाहिलं तर भाजपामधून तब्बल 30 जे आहेत विद्यमान नगरसेवकांचं पद जे आहे त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे आणि त्यातील आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटामध्ये 9 उमेदवार जे आहेत भाजपाच्या आणि इतर पक्षाचे म्हणून त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि आपण जर दुसरीकडे पाहिलं तर आजची सगळ्यात महत्वाची जी घडामोड झाली ती अमोल बालवडकर यांची, जे भाजपकडून इच्छुक होते. शेवटपर्यंत त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात येईल असं सांगण्यात येत होतं, परंतु अगदी काही तास उमेदवारी भरण्यासाठी उरले असता त्या ठिकाणी अमोल बालवडकर यांची उमेदवारी भाजपकडून नाकारण्यात आली. त्यानंतर अमोल बालवडकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट जे आहे त्याच्यामध्ये प्रवेश करून त्यांना त्या ठिकाणची बाणेर बालेवाडीची उमेदवारी मिळालेली आहे. खरं तर हा भाजपचा सगळ्यात मोठा भाजपला धक्का मानावा लागेल. पण या सगळ्या प्रवेशानंतर आता त्या ठिकाणची जी लढत आहे ती लहू बालवडकर विरोधात अमोल बालवडकर अशी असणार. आणि आपण दुसरीकडे पाहिलं तर सकाळपासून सगळ्यात मोठं नाट्यमय घडामोडी घडत होत्या त्या शिंदे गटामध्ये. कारण आपण पाहिलं की रवींद्र दंगेकर, नाना बानगरे आणि किरण साळी, नीलम गोरे कार्यकर्ते वेगवेगळी पद्धतीची माहिती देत होते, परंतु कार्यकर्ते मात्र सकाळपासून अस्वस्थ होते. त्यामुळे आता 162 उमेदवारी अर्ज जे आहेत ते त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत आणि हे सगळे 162 उमेदवारी जे शिंदे गटाचे आहेत त्यांनी आता आपला अर्ज जो आहे तो भरण्यासाठी आतमध्ये तर प्रवेश केला. शेवटच्या त्यांना क्षणापर्यंत 5 उमेदवार वाजेपर्यंतची वेळ प्रयत्न जी आहे करत ती- होते चंद्रशेखर, आणि शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण अमरावतीमध्ये जाऊया. अमरावतीमधून सूरज दहाट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सूरज, त्या ठिकाणी सध्या परिस्थिती काय आहे? 3 वाजता खरं तर शेवटची वेळ होती 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना. आता सध्या उमेदवार शांत झालेत काय? का नाराजी नाट्य देखील त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे? सूरज. नक्की नीलम, आपण जर पाहिलं तर अमरावतीमध्ये तर सूरज यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. आपल्यासोबत नागपूरहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार देखील जोडले जात आहेत. ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये सध्या काय परिस्थिती आहे? कारण राज्यातील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरलाय, मात्र भारतीय जनता पक्षातच आपण सर्वात जास्त मोठं नाराजी नाट्य पाहिलंय. अनेक इच्छुक उमेदवारांना, ज्यांना अपेक्षा होती की आपल्याला उमेदवारी मिळणार आहे, त्यांना मिळालेली नाहीये. सध्या परिस्थिती काय आहे ज्ञानेश्वर? अगदीच निवडणूक आयोगाने जी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठरवून दिलेली वेळ होती ती वेळ आता संपलेली आहे आणि ज्या ज्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केले त्यांनी सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. एकूणच नागपूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते जवळपास 151 प्रभाग आहे आणि याकरता जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना जे आहे ते एकंदरीत रंगण्याचं सद्यस्थिती चित्र आहे. त्यामुळे नक्की दोन्ही मोठे पक्ष काँग्रेस आणि भाजप हे दोनच नागपूर महानगरपालिकेमध्ये असणार आहे. मात्र एकंदरीतच जेव्हापासून जे आहे ते निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे तेव्हापासून भाजप आणि सेना युती निश्चित ज्ञानेश्वर, माफ करा काही क्षणासाठी मी आपल्याला थांबवते. मी तुमच्याकडे परत येईन ज्ञानेश्वर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.